मित्रहो नमस्कार. सहवास सुटल्याने सोबत सुटत नाही, नुसता निरोप घेतल्याने नातं तुटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या निरोप समारंभात एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे सूचक विधान. निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड झालेली चर्चा आणि सातारा जिल्हा परिषदेत मित्रपक्ष असलेल्या भाजपने एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर, या तीन घटनांचा घटनाक्रम लावल्यानंतर प्रश्न असा पडला आहे की भविष्यात उद्धव ठाकरे यांची सेना महायुतीमध्ये सामील होऊ शकते का? चला तर मग आज याच प्रश्नावर आपण चर्चा करूया. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, सोमवारी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाल संपणार असल्याने आणि त्यांचं या कार्यकालातील शेवटचं अधिवेशन असल्याने त्यांचा निरोप समारंभ विधानभवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कौतुक केलं. निवृत्त होणाऱ्या 9 सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, नीलम गोऱ्हे या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. अनेक नेत्यांनी भाष्य केलं आणि ज्यांच्यावर मनोगत जास्त व्यक्त केलं ते होते अर्थातच उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांच्या गुणाची काही वैशिष्ट्य मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये मांडली. त्याला उद्धव ठाकरे यांनीसुद्धा व्यवस्थितरित्या प्रत्युत्तर दिलं, शेरोशायरी करत. फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी या सभागृहात यावं, त्यांच्या कोट्या ऐकताना आम्हाला खूप मजा येते वगैरे वगैरे सांगून सभागृहाला हस्तखेळतं ठेवलं. कोट्या करत असल्यामुळे उद्धव ठाकरे हे पु ल देशपांडे यांच्यानंतर ते कोट्याधीश आहेत असं मला वाटतं, अशी मल्लीनथीसुद्धा फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी या सर्व सदस्यांना निरोप देताना, विशेष करून उद्धव ठाकरे यांच्याबाबत मनोगत व्यक्त करताना त्यांच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची प्रार्थना केली. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि त्यांचं भविष्यात राजकीय वाटचाल सुखकर हो, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, या सर्व गोष्टींसाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी त्यांची नवीन शिवसेना स्थापन केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं जाहीरपणे केलेलं हे पहिलं कौतुक होतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मराठी मातीमध्ये निरोपाच्या क्षणी प्रत्येकाबद्दल चांगलं बोलावं अशी एक अलिखित संस्कृती आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चांगलं बोलले असं मानायला हरकत नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत ते पाहता या प्रकरणात काहीतरी वेगळं पाणी मुरतं आहे अशी शंका घ्यायलासुद्धा वाव आहे. मित्र, आपल्याला माहिती असेल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केलं आणि यशस्वी होऊन ते संपवलं. एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधी गटांची, भाजप विरोधी गटांची, म्हणजे त्याच्यात अजित पवार गट होता, शरद पवार गट होता, स्वतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती, काँग्रेस होते, अशा सर्वांची एक मोळ बांधून या सर्व सदस्यांना धोका नको म्हणून सहलीवर नेलं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी, म्हणजे मतदानाच्या दिवशी, मतदान व्हायला काही वेळ उरला असताना जिल्हा परिषदेत त्यांना त्याच हॉलवाव गाडीतून हजर केलं, धोका नको याच्यासाठी. तरीसुद्धा ऑपरेशन लोटस यशस्वी झालंच आणि विरोधी पक्षातले 5 सदस्य फुटले आणि बहुमत नसतानासुद्धा भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेच्या गादीवर बसले. या
प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. कालच व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यामुळे मी काय ते सविस्तरपणे मांडत नाही. फक्त त्या घटनेचासुद्धा या प्रकरणाशी संबंध आहे, त्याच्यासाठी मी वरवरचं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो आहे. तर दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षाचे 2 जिल्हा परिषद सदस्यांना ते मतदानासाठी जात असतानाच पोलिसांनी अटक केली अपहरणाच्या गुन्ह्याखाली. त्यामुळे ऑलरेडी सभागृहातले 2 सदस्य मतदानाच्या वेळी कमी होते. त्यामुळे बहुमत मिळवणं भाजपला अगदी सोपं गेलं. त्यामुळे ही जखम एकनाथ शिंदे यांच्या मनावर कायमस्वरूपी होती आणि महत्त्वाची म्हणजे ती जखम ओली होती. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करताना भाजपला खडे बोल सुनावले, अतिशय कडक शब्दात बोल सुनावले की महाराष्ट्रात असा पहिला प्रकार घडतोय की म्हणजे तिथे विरोधी पक्ष असलेले पक्षाच्या सदस्यांना असा काहीतरी अमानुषपणे त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं जातं वगैरे वगैरे असे मुद्दे त्यांनी विधानसभेत मांडले. त्यांच्या मनावरची जखम ही ओली असतानाच हा उद्धव ठाकरे यांचा निरोप समारंभ पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांचा. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे काही भावूक दिसले नाहीत, पण त्यांच्या बोलण्यात आत्मीयता जरूर होती. कुठेतरी आपण ज्यांच्या अध्यक्षपदाखाली मार्गदर्शनाखाली काम केलं त्यांना ते आज ते या सभागृहातून आज जात आहेत. पुन्हा येणार आहेत की नाही ते माहिती नाही, पण ते जात आहेत. याची थोडीफार का असेना कुणकुण असते. म्हणजे कधीही आपल्या शत्रूची आपल्याला एवढी सवय होते की शत्रूची सवय झाल्यानंतर तो शत्रू जेव्हा निघून जातो तेव्हा आपल्याला सुद्धा कुणकुण वाटते, अरे बापरे, कारण त्याची सवय झालेली असते, चांगली सवय असो की वाईट सवय असो. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं सभागृहातून जाणं हे थोडंफार का असेना वेदनादायी असू शकतं. त्यांच्या शब्दातून ते थोडंफार जाणवलं. आणि दुसरीकडे साताऱ्यामध्ये झालेली भाजपने केलेला अन्याय, या 2 गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या प्रती जे त्यांनी प्रेम व्यक्त केलं त्याच्यामध्ये ओलावा निर्माण करण्यात महत्त्वाच्या ठरल्या. दुसरीकडे भाजपचे म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. मी मगाशीच म्हटलं निरोपाच्या क्षणी कोणी कोणाचं कौतुक केलं म्हणजे काही कोणी जवळचा होत नाही, पण निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान भवनाच्या दालनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 20 ते 25 मिनटं बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आता ती चर्चा नेमकी काय होती याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. काही राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि शिवसेना उद्धव सेना हे दोन्ही पक्ष कदाचित एकत्र येऊ शकतात. तुम्हाला मी अनेक व्हिडिओमध्ये सांगतो, ज्यावेळी मी भाजप किंवा राजकीय व्हिडिओ बनवतो आणि ज्यावेळी तिथे भाजपचा विषय येतो त्यावेळी भाजपने ज्या काही रणनीती आखल्या आहेत त्याच्यामध्ये सामदाम दंडभेद ही तर आहेच. ते त्यांनी ते त्यांचं राजकारण लोकशाही धरून नाही हे सुद्धा मी त्यावेळी सांगतो. पण भाजपकडे प्लॅन बी हा नेहमी रेडी असतो. त्यामुळे कदाचित राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की एकनाथ शिंदे हे कुठेतरी भाजपला डोईजड होऊ लागले आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाजपच्या विरोधात भाषण केलं सातारा जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून, ते भाषण जर तुम्ही ऐकलात तर कळेल की एकनाथ शिंदे हे भाजपला डोईजड होऊ लागलेत. आता त्याच्यात भाजपची चुकी आहे हेही अमान्य करून चालणार नाही. भाजपची त्याच्यात चुकी आहे, पण कसं असतं आपली चुकी आपल्याला दिसत नाही, तशी भाजपची सध्या अवस्था झालेली आहे. आपली चुकी आपल्याला दिसत नाही आणि दुसरं म्हणजे आपण चुकलो तरी कोणी बोलू नये अशी भाजपची मनोकामना आहे, म्हणजे त्यांची इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदेसारखा माणूस पटकन बोलून जातो आणि ते पण थेट विधानसभेत, त्यावेळी कुठेतरी भाजप असा चिडलेला
पक्ष वाटू लागतो. एक मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं एक थातुरमातुर आश्वासन विधानसभेत दिलं. पण एकनाथ शिंदे यांचं भाषण, मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे त्यांचे ते शब्द भाजप विसरून जाईल लवकर. कदाचित उद्धव ठाकरे यांना जवळ करून एकनाथ शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्लॅन बी भाजप आखत असू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते काय सगळेच एकनाथ शिंदे यांच्यावरचे प्रेम होते म्हणून गेले असं नाही. एकनाथ शिंदे सत्तेच्या बाजूनं झुकले म्हणून हे आमदार जाऊन त्यांना मिळाले. त्यामुळे उद्या भविष्यात समजा एकनाथ शिंदेला भाजपने बाजूला केलं आणि उद्धव सेनेला जवळ केलं तर असं कधीच समजू नका की एकनाथ शिंदेंचं एवढं मोठं संख्याबळ आहे आणि उद्धव सेनेचं एवढंच संख्याबळ आहे. ठीक आहे, सगळे उद्धव सेनेमध्ये परतू शकतात, कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बऱ्याच लोकांची घुसमट होते आहे. दुसरीकडे उदय सामंत यांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. तुम्हाला माहीत नसेल, ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यावेळी एकनाथ शिंदे रुसून बसले होते. त्यावेळी भाजपने त्यांना एक लस टोचली, त्याने एक इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन कोणतं होतं माहिती आहे का? उदय सामंत यांच्या नावाचं. प्लॅन बी भाजपकडे नेहमी रेडी राहतो म्हटलं तुम्हाला. तसंच हा प्लॅन बी रेडी होता की एकनाथ शिंदे यांनी अमुक दिवसापर्यंत जर मुंबई गाठली नाही, साताऱ्यातून मुंबईत ते आले नाहीत, तर आम्ही उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करू आणि तुमचं सगळं संख्याबळ उदय सामंत घेऊन भाजपमध्ये येतील आणि उदय सामंत उपमुख्यमंत्री होतील. ही लस बरोबर एकनाथ शिंदे यांना लागू पडली आणि एकनाथ शिंदेनी जे काय मिळेल, म्हणजे त्यांच्याकडची खाती काय त्यांना महत्त्वाची एवढी खाती दिलेली नाहीत ज्याच्यात मलिदा असेल, त्यांच्या अनेक खात्यांच्या मागण्या होत्या, त्या सर्व खात्यांच्या मागण्या झुगारून देऊन भाजपने ही लस टोचल्याबरोबर एकनाथ शिंदे साताऱ्यातलं त्यांचं गाव सोडून मुंबईमध्ये दाखल झाले. भाजपचा प्लॅन बी तिथेसुद्धा यशस्वी झाला. आता सातारा जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा परिषद ज्या घडामोडी घडल्या, भाजपने जे काही नाट्य केलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना जे शब्द सुनावले, त्याची खपली भाजपने अजूनही ओली ठेवलेली आहे. कदाचित त्याच प्रकरणावरून प्लॅन बी म्हणून भाजप उद्धव सेनेशी जवळीक साधू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि उद्धव सेना भविष्यात एकत्र येऊ शकतात का? याबद्दल तुमची मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.